तारे सीरियस तक, तो 8.5 साल तक वो सिग्नल वहां पहुंच ही नहीं पाएगा। अगर सीरियस की परिक्रमा करते ग्रह पर हमारे 1000 टन की स्टारशिप चंद्रगुप्त को लॉन्च करने वाला है, जिसका नाम एक प्राचीन भारतीय सम्राट के नाम से रखा गया है। इसका लक्ष्य है पृथ्वी से परे एक सभ्यता के साथ पहला सीधा संपर्क बनाना। एक ऐसी यात्रा जो 100 अरब किलोमीटर की दूरी तय करेगी। इसका ऐतिहासिक प्रसारण। नमस्कार, मी प्रज्ञा तेली माझ्या चॅनलवर स्वागत करते। मी वर्लीला नेहरू तारांगण बघायला गेली होती। ते काही सीन मी माझ्या कॅमेऱ्यामध्ये मी कैद केले आहेत, कारण तिथे व्हिडिओ शूटिंग करायला अलाउड नव्हता। हे बघा, आदिमानवांच्या मूर्त्या आहेत। ते कसे जगायचे, त्यांची हत्यारं, या विषयाची सर्व माहिती आहे। आणि मी याचा व्हॉइस ओव्हर केलेला आहे, कारण कॉपीराइट पासून नये म्हणून। इथे गुफा आहे। पूर्वीची लोक मातीची भांडी वापरायची। त्यांची इथे झोपडी आहे। आणि आपल्याला पाचवीच्या पुस्तकामध्ये सगळं माहिती दिलेली असते, पण आज तिथे प्रत्यक्षात गेल्यानंतर असं वाटतं की आपण त्यांच्या युगामध्ये आलेलो आहोत। ही मातीची भांडी आहेत। इथे वेगवेगळ्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत। इथे जुन्या काळातली हत्यारे आहेत। हा ऋषीमुनींचा आश्रम आहे। इथे अंतर्वेळ आहेत। वरती सूर्य दाखवलेला आहे। आकाशात तारा चमकत आहे। त्यांची ती लाईट पेटते, लाल लाईट पेटते, ते रॉकेट आहे। इथे गेल्यावर ना भरपूर काही बघण्यासारखं आहे। लहान मुलाला तुम्ही आवर्जून घेऊन जावा। ही चंद्रयान आहे। हे बघा, रॉकेट एकदम जवळून झूम करून दाखवते। या शास्त्रज्ञांचे फोटो आहेत। हे बघा, हे रॉकेट आहे। इथे तर खूपच मजा आली होती। हा सूर्य आहे। इथे भरपूर काही पाहण्यासारखं आहे। मेन म्हणजे ती 12चा शो होता। आपण डोंगराच्या खाली आल्यासारखं वाटतं इथे।
जसं आपण पुस्तकामध्ये चित्र पाहतो ना सेम तसं वाटत होतं. तिकडे झालेलं लाईन असं तिथे सुद्धा गोल असा डोंगराच्या छोटा खाली आहे. उन्हात उभं राहिले असं इथे वाटतं. एवढं छान वाटत होतं ना म्हणजे बघतच राहावं. आपण गोल फिरतोय. हे बघा हे गोल गोल फिरतोय असं वाटतं आपणच गोल फिरतोय डोंगराच्या खाली. एवढं छान वाटत होतं ना बघायला. इथे तर वाटत होतं आपण आकाशातच फिरतोय. इथे शूट करायला पण अलाउड नव्हता इथे पण, तर मी गपचूप थोडंसं करून घेतलं. भरपूर काही पाहण्यासारखं आहे. तुम्ही तुमच्या मुलांना इथे घेऊन जावा. असं आपण डोंगरात जातो ना तसं वाटत होतं. पप्पा कधी स्टार्ट होणार? इथे पूर्ण सूर्यमालेची माहिती सांगितली जाते. तुम्ही याचा आवाज कमी म्यूट करून ठेवला कारण त्याला कॉपीराईट बसू नये म्हणून. साल पहले इसी तरह के बादल से हुआ था. इथे छान पद्धतीने माहिती सांगितली जाते. जो है वृषभ नक्षत्र में सीरियस और प्लियाडस का गठन दुपारी 12 वाजता हिंदीमध्ये माहिती सांगतात आणि 1:30 वाजता मराठीमध्ये असतं, 3 वाजता इंग्लिशमध्ये असते आणि 4:30 वाजता परत हिंदीमध्ये चालू होते. आणि हा 1 तासाचा शो असतो हा. दादा कहा जा सकता है. नेबुला एक गैसीय बादल है, एक विस्फोट हुए तारे के अवशेष के दौरान भी अगर उसके आसपास जीवित लोग होते तो अचानक हुए इस विस्फोट ने निश्चित रूप से उन्हें आश्चर्यचकित किया होता. हमें इस तरह के आश्चर्य की फिक्र करने की जरूरत नहीं है. हमारा सूर्य सुपरनोवा बनने के लिए बहुत छोटा है. सेजिटेरियस के आसपास मौजूद बुद्धिमान प्राणियों के लिए का हिस्सा है और ये चलता रहता है. कुछ लोगों का मानना है कुल द्रव्यमान तन में होता है संख्या 20 और उसके बाद 48 शून्य तत्वों से समृद्ध होता चला गया. आकाशात तारे कधी चमकतात ते बघा. म्हणजे पूर्ण डिटेल ग्रहांची माहिती सांगतात. हमारा सूर्य शायद तीसरी पीढ़ी का तारा है जो उत्पादित भारी तत्व शामिल है. हमारे सौर मंडल में पृथ्वी और अन्य ग्रहों का निर्माण सूर्य के गठन से हुए बाय प्रोडक्ट्स के रूप में हुआ था. हम जो पानी पीते हैं उससे लेकर हम जो खाना खाते हैं वो और जो कपड़े हम पहनते हैं, जिन घरों में हम रहते हैं और
और दूसरे तारे का तत्व बाएं हाथ में। खगोल शास्त्री कार्ल सेगन ने कहा था, ये ब्रह्मांड होता है कि जब भी कोई तारा बनता है तो ग्रह बनने, वो भी एक अनजानी आकाशगंगा में, तो ये अन्यत्र भी उत्पन्न हो सकता है। सितारे सीरियस तक तो 8.5 खूप काही असं बघण्यासारखं आहे. लहान मुलांना पुस्तकातली माहिती सोप्या पद्धतीने इथे सांगितली जाते आणि हे ना 5वीच्या पुस्तकामध्ये आहे. प्राप्त होते हैं किसी अलौकिक सभ्यता से, तो ये इतिहास की सबने साबित किया था उस तेजी से जाना असंभव है। 1000 टन वजन वाले अंतरिक्ष यान को प्रकाश की गति पर चलने के लिए हमें आवश्यकता होगी पूरी आधुनिक दुनिया की ऊर्जा जितनी है। कौन कल्पना कर सकता था जब राइट बंधुओं ने पहली उड़ान भरी कि हम 80 से कम वर्षों में ही एक रीयूजेबल स्पेस शटल का निर्माण करेंगे। आइए भविष्य में देखें हे सगळं थोडं शूट केलं. भरपूर होतं पण ते शूट करायला देत नव्हते. मोबाईल अगोदरच सांगितलेला बंद ठेवायचा म्हणून. अद्वितीय अंतरिक्ष यान की एक झलक देखने के लिए इकट्ठे हुए हैं, जो एक बाहरी सभ्यता के लिए अपनी पहली यात्रा पर निकल पड़ेगा। चंद्रगुप्त की यात्रा लॉन्चिंग थी और अब हम कुछ मन भावन नजारे देखने वाले हैं। हाइपर क्रूजिंग स्पीड पर हम पहले से ही वीनस पर पहुंच चुके हैं। जुपिटर पार करते माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि याची किंमत पण इथे दिलेली आहे.